श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, आज 22 जानेवारी सोमवार या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिरात तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालरूपातील मूर्ती विराजमान होऊन त्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। या दिवशी आपण घरात काय करायचं आहे, म्हणजे हा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे, तर या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहेत। कमीत कमी 5 दिवे लावू शकतो, जास्तीत जास्त कितीही या दिवशी माहिती आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच असतात, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आजचा दिवस 22 जानेवारी 2024। तर तब्बल 500 वर्षांनंतर आपल्याला प्रभू रामांच्या मूर्तीची स्थापना ही अयोध्यामध्ये होणार आहे। अशी स्थापना आपण दिवाळी साजरी करतो, त्याचप्रमाणे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे। आपण एकदा दिवाळी साजरी केलेली आहे, त्याचप्रमाणे आजचा दिवस देखील आपल्याला साजरा करायचा आहे। सगळ्यात अगोदर उठल्यावर घरदार, उंबरठा, अंगण स्वच्छ करायचे। घराच्या बाहेर सडा रांगोळी करायची किंवा लादी वगैरे असेल तर धुवून स्वच्छ अशी पुसून घ्यायची। आवर्जून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधायचे, पणती लावायची, देवघरात देवपूजा करायची, छान फुलांनी सजवायचं देवघर, देवाला फुलं अर्पण करायची, देवासमोर रांगोळी काढायची, दिवाबत्ती लावायची। त्याचप्रमाणे लाईट लावू शकता। जेव्हा अयोध्यात मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होईल तेव्हा आपण आपल्या घरात रामांची मूर्ती असेल तर किंवा फोटो असेल तेव्हा त्याची पूजा आपण आपल्या घरात करायची, किंवा आजूबाजूला मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन भजन कीर्तन याचं आयोजन करू शकतो। आजचा दिवस आपल्याला भक्तिमय करायचा आहे। या दिवशी तुमच्या घरात गोड पदार्थ करायचा आहे। या दिवशी अयोध्यावरील आलेल्या अक्षता मंगलदिनी आपल्या घरात फोटो, मूर्ती असेल किंवा त्याचबरोबर जो फोटो असेल त्याला देखील तुम्ही अर्पण करू शकता। बऱ्याच जणांकडे फोटो नसेलही तर जे अयोध्यावरून आलेला आहे फोटो आहे, एक लेटर स्वरूपात आहे आणि ज्या पिवळ्या कलरच्या अक्षता आलेल्या आहेत त्या तुम्ही तेव्हा वाहू शकता जेव्हा अयोध्यात हा कार्यक्रम चालू होईल। तेव्हा आपल्या जिथं श्रीरामांचा फोटो आहे त्यावर तिथे दिवाबत्ती किंवा दिवा लावायचा आणि त्या अक्षता आपण त्याच्यावर वाहू शकतो। भरपूर प्रकारे साजरा करायचा आहे। दिवाळीसारखाच दारात रांगोळी काढायची, दिवाबत्ती करायची, दाराला तोरण बांधायचे, आकाशकंदील लावायचं, लाईट वगैरे असेल तर ते पण तुम्ही लावू शकता। जशी आपण दिवाळीला करतो तशीच एक प्रकारे हा देखील दिवस आपल्याला अविस्मरणीय असा साजरा करायचा आहे। तर तुम्ही प्रत्येकजण साजरा करताल ही अपेक्षाच आहे। व्हिडिओ थोडा लेट येईल, तोपर्यंत कदाचित झालेलंही असेल प्राणप्रतिष्ठापना। तर सॉरी, थोडासा लेट व्हिडिओ आल्याबद्दल। जरा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडासा उशीर आला। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा दिवस मंगलमय करायचा आहे। प्रत्येक जणाला श्रीराम प्रभूंविषयी आदर आहे किंवा कौतुक आहे, तेच कौतुक आज सत्यात उतरवायचं आहे। त्यासाठीच हा दिवस आपण साजरा करणार आहोत। एक प्रकारची दिवाळी म्हणू शकता किंवा त्याहीपेक्षा उंच स्थान आपण देऊ शकतो, कारण याच दरम्यान पूर्ण महाराष्ट्र तसेच शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, कारण हेच आहे प्राणप्रतिष्ठापनेचं श्रीराम प्रभूंच्या। तो कार्यक्रम अयोध्येत चालणार आहे, पण तरीही आपल्याला सर्वांना शाळांना वगैरे कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण हेच आहे, एवढा मोठा आनंद आहे तर कोण साजरा करणार नाही असं असूच शकत नाही। तर हेच या सांगण्यामागचं कारण होतं। तर सर्वांनी आपापल्या घरात साजरी करा, मंदिरात जिथे शक्य होईल तिथे साजरी करा, पण नक्की प्राणप्रतिष्ठापना